तुमचं गलिच्छ राजकारण जे चाललंय त्याच्यात पक्षफोड घरफोड। अरे पक्षफोड आणि घरफोड तर सोडा, तिथे ती मुलं बॅनर कमी उभी आहे ना, त्यांचा पेपर फोडायचा पण पाप आहे भारतीय जनता पक्षाचा। मला अभिमान वाटतो संजय राऊतांचा आणि देशमुखांचा। काय आरोप झाले त्या दोघांवर मला सांगा। दोघंही जेलमध्ये गेले। संजय राऊत साहेब तर 3 महिन्यात 4 महिन्यात बाहेर आले। देशमुख साहेबांवर 100 कोटी रुपयाचा आरोप झाला। किती? 100 कोटी रुपयाचा। तुम्ही आता चार्जशीट कोणी बघितली आहे? त्याच्यात 1 कोटी रुपयाचा। मग 99 कोटी गेले कुठे? 1 वर्ष त्या माणसांनी सहन केले। कोणी कधी विचार केला की त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल, मुलांना, सुनांना, नातवंडांना काय वाटलं असेल? तुमचं गलिच्छ राजकारण जे चाललंय ह्याच्यात पक्षफोड घरफोड। अरे पक्षफोड आणि घरफोड तर सोडा, तिथे ती मुलं बॅनर कमी उभी आहे ना, त्यांचा पेपर फोडायचा पण पाप आहे भारतीय जनता पक्षाचा। तलाट्याचा पेपर फुटला, आमच्या या पोरांचा पेपर फुटला। मी या व्यासपीठावरनं जाहीर मागणी करते महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारवर। या सगळ्या ज्या परीक्षा होतात ना, त्याच्यात कॉपी होत आहे। माननीय देवेंद्रजी असं म्हणाले होते, कोणीतरी प्रूफ द्या, मी इन्क्वायरी लावते। मी 3 गोष्टींची इन्क्वायरी देवेंद्र फडणवीसांना DCM 1 ला मागते या व्यासपीठावरनं। पहिलं, या सगळ्या जो भ्रष्टाचार चाललाय, कॉपी चालली आहे, त्याचं प्रूफ या मुलांकडे आहे। यानंतर या राज्यामध्ये जर खरंच तुमचं सरकार चांगलं असेल तर याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि पारदर्शकपणे पूर्णपणे जी सरकार परीक्षा घेत होती ती आज बाहेर आउटसोर्स केली आहे। त्याच्यात अधिकाऱ्यांची नाव आहेत असं लोक म्हणतात, तो प्रूफ आहे। ही मुलं गेले 4 दिवस पोलीस स्टेशनला जाते, एक जण त्यांची केस घेत नाही। मी तुम्हाला व्यासपीठावरनं सांगते की तुमची जो FIR करायचा असेल त्याच्यासाठी महाविकास आघाडी राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने तुमच्यावर बघाल। आजच आमचे नेते तुमच्या बरोबर पोलीस स्टेशनला जातील आणि तुमची केस 100% रजिस्टर होईल। आणि नाही केस झाली तर आंदोलनाला तुम्हाला बसायची गरज नाही, आम्ही सगळे तुमच्या वतीने आंदोलनाला बसू। हे नाही चलेगा। बेरोजगारी या राज्यातला सगळ्यात मोठा आव्हान आहे। महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार त्यांनी नाही बोलायचं ठरवलंय, त्याच्यामुळे आपल्यावरती आज जबाबदारी आली। दुसरी एक मागणी करते, जल जीवन मिशन। जल जीवन मिशन हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा कार्यक्रम आहे। लक्षात ठेवा, भाषणात येतील, सांगतील आम्ही केलं। तुम्ही पैसे नाही दिले। उद्धव ठाकरेंचं, नाना पटोलेंचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, महाविकास आघाडी होती, त्यांनी 50% पैसे दिले, यांनी पैसे दिलेले नाही। 50% केंद्र आणि 50% महाराष्ट्र। मला पूर्णपणे पत्रकारांनो, सगळ्या पत्रकारांनी स्टोरीज केलेली आहे। जल जीवन मिशनचं व्हाईट पेपर आणि ऑडिट झालंच पाहिजे। एक स्कीम महाराष्ट्रात पूर्ण नाहीये, सगळे पैसे दिलेले आहेत। मग कुठे गेले ते सगळे पैसे? एक काम, सगळी कामं अपूर्ण, एक काम वेळेवर झालेलं नाहीये, मग पैसे गेले कुठे सगळे? त्यामुळे आपल्या 3 मागण्या आहेत। पहिला, आम्हाला व्हाईट पेपर पाहिजे जल जीवन मिशनवर। दुसरा, आम्हाला व्हाईट पेपर पाहिजे या आमच्या मुलांच्या परीक्षेवर। आणि तिसरा, आम्हाला महाराष्ट्रात झालेल्या भ्रष्टाचारे जे आरोप देवेंद्र फडणवीसांनी केले त्याचा व्हाईट पेपर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी द्यावा। मग ते आरोप खोटे असतील तर आमचं काही म्हणणं नाही, पण देवेंद्रजी प्लीज वॉक द टॉक। राहिलेले नाहीये, पण आम्ही बहुत मजा आला, कारण का संघर्ष करण्यात आता माझ्या लक्षात आलं की संघर्ष करण्यात खरं तर जास्त मजा आहे। सगळं चांगलं चाललं होतं तेव्हा वाटत होतं, नंतर असं वाटत होतं अरे बापरे आता काय होणार, आता काय होणार। अहो लोक मला म्हणायचे शाळेनी कोर्टाची पाडी चढू नका। जेव्हापासून चढले असं वाटते उतरायलाच नको, बहुत मजा आली। त्यामुळे ती पण लढाई करायची, चिन्हाची पण लढाई करायची। आणि आज रायगडवर गेल्यावर ते चिन्ह जेव्हा आम्ही हातात घेतलं तेव्हा असं वाटलं की ही खरंच बघा त्या नियतीच्या मनात काहीतरी होतं की एवढं अप्रतिम चिन्ह आपल्याला मिळालं। त्यांना आम्हाला चिन्हही द्यायचं नव्हतं आणि पक्षही द्यायचा नव्हता। हे माननीय सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानते, त्यांचा युक्तिवाद होता यांना चिन्ह देऊ नका। ते जज साहेब काय म्हणाले, ओ ही लोकशाही आहे, त्यांना पवार साहेबांना चिन्ह पण मिळणार आणि पक्ष पण मिळणार। हे मी म्हणत नाहीये, माननीय सुप्रीम कोर्ट म्हणते।